पालक म्हणून इथे फार मोठी जबाबदारी आहे, असं नाही का वाटत? खूप जास्त. कारण की मी जेव्हा माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला व्हाईट कॉलर जॉब्स आणि ब्लू कॉलर जॉब्स हं. हे जेव्हा डिस्क्रिमिनेट करायला सुरुवात करतो ना, तर तिथे मी कुठेतरी मी स्वतः बॅकफूटवर जातोय. हं. बऱ्याच पालकांचं कसं असतं की माझ्या मुलाने, माझ्या मुलीने अशा पद्धतीचं शिक्षण घ्यावं की तो पहिल्यांदाच आहे ना, सुरुवातीलाच 10-15 लाखाचं पॅकेज घेईल. पण बऱ्याचदा ते विसरून जातात की त्यांची सुरुवात 1 किंवा 2 लाखाच्या बरोबर पॅकेजनेच आहे. झाली आहे. बरोबर आहे. परिस्थिती बदलली आहे, मान्य आहे. पण इतकी बदललेली नाहीये की आपण आपल्या अपेक्षा नाही. अवास्तव कराव्यात. दुसरं, जसं तुम्ही म्हणालात की तो फक्त खेळतोय. पण मी ना त्याच्यामध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधलं करिअर बघेल. हं. तो खेळत असताना मी हे पण बघेल की तो सायन्समध्ये किती छान आहे. हं. जर तो सायन्समध्ये छान असेल ना, तर त्याच्यासाठी फिजिओथेरपीचा ऑप्शन कायम ऑफ ओपन कोर्स. असतो. बरोबर. कारण की प्रत्येक खेळाच्या जर लीग्स यायला लागल्यात भविष्यात, हो. तर इंजुरीचं प्रमाण वाढणार आहे. अर्थात. आजकाल प्रत्येक प्लेयर स्वतःची फिजिओ टीम घेऊन फिरतो. हो. अर्थात डिपेंड कोणाला कसं काय हवं आहे त्या हिशोबाने. परंतु स्पोर्ट्स मॅनेजमेंट इटसेल्फ हा एक वेगळा करिअरचा ऑप्शन आहे.